बातमी मुंबईतून मुंबई विमानतळावर 100 कोटी रुपयांचं कोकेन जप्त झालेलं आहे। 2 विदेशी महिला अटकेत आलेल्या आहेत। ग्रेटर नोएडामधून सूत्रधार देखील अटकेत आलेला आहे। मुंबई झोनल युनिटने 2 विदेशी महिला प्रवाशांच्या ताब्यातून 100 कोटी रुपयांचे जवळपास 9 किलो कोकेन हे जप्त केलेलं आहे। आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केलेला आहे। महिला प्रवाशांची चौकशी केल्यानंतर डीआरआयने नायजेरियन नागरिक आणि त्याच्या साथीदाराला ग्रेटर नोएडा येथून अटक केली आहे। बातमी आहे पुण्यातून। पुणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाई केलेली आहे। गुन्हे शाखेच्या 10 पथकांकडून एकाच वेळी शहरभर कारवाई करण्यात आली आहे। शहरातील नायजेरियन ड्रग्ज पेडलर यांच्यावरती पहाटे 5 पासून छापेमारी करण्यात येते। गुन्हे शाखेच्या 10 पथकांकडून एकाच वेळी शहरभर कारवाई केली गेली। यामध्ये एका नायजेरियन इमारतीचा देखील समावेश आहे। तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, पुणे पोलिसांनी ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाई केलेली आहे। सकाळपासूनच ही कारवाई सुरू आहे, अधिकची माहिती। नक्कीच, खरं तर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने जे ते 10 पथकं तयार करून आज पहाटे 5 वाजल्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये हे ऑपरेशन सुरू केलेलं पाहायला मिळतंय। जवळपास पुण्यातील कात्रज परिसर असेल, कोंढवा परिसर असेल, वानवडी परिसर असेल आणि हडपसर या ठिकाणी जे आहे ते पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने नायजेरियन जे ड्रग्ज पेडलर आहेत त्यांच्या चौकशा करायला आणि त्यांच्यावरती छापेमारी करायला सुरुवात। त्याची लिंक कुठून लागली आहे पोलिसांना किंवा मुंबई विमानतळावरती जे प्रवाशांचे 2 महिला प्रवाशांकडून जे ड्रग्ज सापडलेले आहे त्याच्यामध्ये 2 नायजेरियन लोकांचा समावेश आढळून येतो। याची लिंक काय आहे का याबाबतची स्पष्टता अधिकृतरित्या पुणे पोलिसांनी दिलेली नाही। आपण विचारण्याचा प्रयत्न केला परंतु थोडा वेळ सांगा, अशा प्रकारे थांबा, अशा प्रकारची धन्यवाद रोहन, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।